निवडणुकीला सामोरे जातात? अजिबात आलेली नाही. त्याचा आत्ता विचार करायचं काही कारण नाही. अनेक वेळेला असं घडलं की नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर, संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो. आज कशाचा काही फटका नाही. अजून बहुमत आहे, बहुमत मिळेल असं वातावरण आहे, त्याच्याबद्दल शंका नाही. पण त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही आहे. यापूर्वीचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की 1977 साली आणीबाणीच्या नंतर निवडणूक झाली. त्या निवडणुकीला कुणालाही हुरू केलेलं नव्हतं. जयप्रकाश नारायणांनी अनाऊन्स केलं की आणीबाणीला विरोध करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आणि निवडणुका झाल्या. निवडणूक झाल्यावर मोरारजी देसाई यांचं नाव जाहीर केलं. निवडणुकीत मतं मागताना मोरारजीबाईंचं नाव कधीही जाहीर केलेलं नव्हतं आणि त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे या आग्रह करण्याची काही आवश्यकता नाही आहे. आम्ही नक्की एकत्र बसू. एका विचारानं लोकांचा पाठिंबा मिळाल्याच्या नंतर एक स्थिर पर्याय सरकार या राज्यात आणि देशात देऊ.